आधी लगीन कोंढाण्याचं, मगच माझ्या रायबाचं, हे उद्गार होते महाराजांसमोर तानाजींचे. ते लढले, ते झुंजले, पण मागे हटले नाही. काय असेल त्यांच्या मनामध्ये? जेव्हा ते लढत असताना ढाल तुटल्यानंतरही लढण्याचं बळ कोठून येत असेल त्यांच्या मनगटात? आपल्याला साधं खरचटलं तरी भोकाड पसरतो आपण, पण त्यांच्या शरीरावर होणारा प्रत्येक वार छलण्याचं आणि महाराजांना दिलेल्या वचन पेलण्याचं सामर्थ्य कोठून आलं असेल? जीवावर उदार होऊन समोर मृत्यू दिसूनही या स्वराज्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि महाराजांसाठी स्वतःच्या जीवाचा त्याग करणे हे काही ऐऱ्यागैरेचे काम नव्हे. जेवढे महाराजांचे गडकोट बळकट होते, तेवढेच निधड्या छातीचे मावळे देखील होते. शेवटी श्वास सोडला, पण गड नाही सोडला. इतिहासाचे फक्त पानच नव्हे, तर येणारा भविष्यकाळाचे क्षण देखील तुमचे बलिदान कधीच विसरणार नाही सुभेदार, कधीच नाही.